हॅलो फ्रेंड्स, मी शिल्पाच कुकरीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण एक नवीन सिरीज चालू करणार आहोत, उन्हाळी स्पेशल पापड. मस्त खुसखुशीत असा साबुदाणा पापड तळल्यावर बघा किती छान फुलतो. कधी कधी ना साबुदाणा पापड तळताना बऱ्याचदा मध्येच ना हा असा कडक लागतो. त्याचे कारण म्हणजे जर तुमचा साबुदाण्याचे प्रमाण नीट भिजले नाही किंवा पाण्याचे प्रमाण चुकले असेल. त्यामुळे तर आज असे होऊ नये म्हणून मी इथे एकदम परफेक्ट मेजरमेंट घेऊन आलेली आहे. अर्धा किलोच्या प्रमाणात साबुदाणा पळी पापड आज आपण इथे बनवणार आहोत. याच्यामध्ये साबुदाण्याचे परफेक्ट प्रमाण कसे शिजवायचा, पाण्याचे प्रमाण किती टाकायचे, हे सर्व या व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहे. जर तुम्ही पहिल्यांदाच हे पळी पापड करत असाल तर अगदी परफेक्ट जमेल अशा पद्धतीने मी हे व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे आणि लास्टला सुद्धा याची टिप्स सांगितलेली आहे. तर हे पहा, इथे मी अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे. हा साबुदाणा मी रात्रीच मस्त भिजवत घातलेला आहे. साबुदाणा स्वच्छ धुवून घ्यायचा. त्याच्यामध्ये साबुदाणा भिजेल एवढा अर्धा इंच वरी आपण याच्यामध्ये पाणी ठेवायचे आहे. आता साबुदाणा पळी पापड करण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया. इथे अर्धा किलो साबुदाणा घेतले आहे. त्यासाठी मी इथे 2 चमचे रेड चिली फ्लेक्स, 1.5 चमचा जिरा आणि 1 चमचा मोठ्या चमच्याने मीठ आणि पाव किलो म्हणजे 300 ग्राम इथे आपण बटाटे घेतलेले आहेत. तर या बाउलने मी हा साबुदाणा घेतलेला आहे मोजून कच्चा असताना. तर याच्या 5 पट आपल्याला एका मोठ्या पातेल्यामध्ये हे पाणी टाकायचे आहे. अर्धा किलो साबुदाण्यासाठी म्हणजे आपल्याला हा कच्चा साबुदाणा मोजून घ्यायचा आहे आधी एका बाउलने किंवा एखाद्या कटोरीने. त्याच्या 5 पट आपल्याला पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे. मी इथे 5 पट म्हणजे 1 बाउल साबुदाण्यासाठी मी या बाउलने 5 बाउल पाणी टाकत आहे. हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे, अजिबात चुकत नाही. एकदम मस्त असे तुमचे पापड इथे बनवून तयार होतील. आता इथे मी गॅसवर एक मोठा पातेला ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये आपण हे 5 बाउल जे पाणी घेतलेलं आहे ते मस्त गरम करायला ठेवणार आहोत. आता आपण याच्यामध्ये साबुदाणा शिजवायला घ्यायचा आहे. पाण्याचे प्रमाण व्यवस्थित बसले तर तुमचे पापड अजिबात बिघडणार नाहीत. पाण्याला उकळी येत आहे तोपर्यंत आपण इथे हे 300 ग्राम बटाटे आहेत. मीडियम आकाराचे 3 बटाटे मी इथे घेतलेले आहेत. त्याच्या वरचा जो साल आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे. पाण्याला मस्त उकळी येत आहे तोपर्यंत आपण बटाट्याचे सर्व हे बटाटा आपल्याला खिसून घ्यायचा आहे. जर समजा तुम्हाला बटाट्याचे प्रमाण कमी जास्त करायचे असेल तर तुम्ही करू शकता. अशा प्रकारे आपण सर्व बटाटे याच्यावरची साल काढून घेणार आहोत. आणि हो, शक्यतो आपल्याला ही जी किसणी आहे ती अशा प्रकारे मोठीच किसणी घ्यायची आहे. मोठ्या किसणीने आपल्याला या बटाट्याचा किस करून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे मोठा मोठा किस आपल्याला करायचा आहे. मोठे खिस हे बटाट्यामध्ये म्हणजे आपला पापड आहे साबुदाणा पापड त्याच्यामध्ये खूप छान दिसतात. त्याच्यामुळे शक्य होईल तेवढं तुम्ही मोठाच खिस करायचा आहे. आणि हा खिसताना तुम्ही डायरेक्ट पाण्यामध्येच खिस टाकायचा आहे खिसून. कारण आलूमध्ये बऱ्याचदा स्टार्चचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे हे स्टार्च आपल्याला पूर्ण काढून टाकायचं आहे. हे पूर्ण खिसल्यानंतर बटाटे आपल्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे. कारण जर तुम्ही डायरेक्ट असेच पाण्यात टाकून डायरेक्ट जर त्या साबुदाणा पापडमध्ये जर टाकलात तर तुमचे पापड जे आहे ते वाळल्यानंतर लाल होतात. कारण बटाट्यामध्ये स्टार्च खूप मोठ्या प्रमाणात असतो. त्याच्यासाठी याचा जो स्टार्च आहे आपल्याला पूर्ण काढायचा आहे. हे पहा, मी अजून थोडेसे पाणी टाकून इथे मस्त असं हे छान एकदम क्लीन होईपर्यंत आपल्याला हे बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. त्याचा किस ह्याच्यातले मी सर्व पाणी काढले आहे. मी 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतले आहे. आता हे असे ठेवायचे नाही, कारण असे जर ठेवलात तर ते लाल पडतात. त्याच्यासाठी आपण याच्यामध्ये पाणी टाकून आपण अजून ठेवणार आहोत.
हे तिसऱ्यांदा आहे, मी 3 टाइम हे धुतलेले आहे. बटाट्याचा जो किस आहे तो 3 वेळेस धुतलेला आहे, तरी सुद्धा याच्यात जो स्टार्च आहे तो अजून सुद्धा निघत आहे. पाहू शकता तुम्ही. आता हे पहा, मी याला पाण्यामध्ये असंच ठेवणार आहे. जेव्हा याची वेळ येते टाकायला तेव्हा आपण हे टाकूया. याच्यावर झाकण ठेवून असंच ठेवूया. आता इथे पाहूया, आपल्या पाण्याला मस्त उकळी आलेली आहे. पहा किती छान पाण्याला या उकळी आलेली आहे. आता गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि आपला जो साबुदाणा आहे तो आधी मस्त खुला करून घ्यायचा आहे एका चमच्याने, आणि थोडा थोडा करत आपल्याला हा साबुदाणा सर्व या पाण्यामध्ये टाकायचा आहे. एकदा आपण याला छान कालवून घेऊया. साबुदाणा आपल्याला छान भिजलेला पाहिजे. रात्रभर आपल्याला हा साबुदाणा भिजलेला पाहिजे, त्यामुळे तो लवकर शिजतो. व हलक्या हाताने हा साबुदाणा आपल्याला कालवायचा आहे पाण्यामध्ये. छान असा ढवळून घ्या हलक्या हाताने आणि गॅस मोठा ठेवायचा व मध्ये मध्ये कालवत राहायचे व त्याला 15 मिनिटे असाच शिजवू द्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता, याला मस्त उकळी येत आहे आता ह्या साबुदाण्याला. आता तो ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे. फक्त गॅस मीडियम ठेवा. हे पहा, तुम्ही पाहू शकता, मी मध्ये मध्ये अशा प्रकारे हलवून घेत आहे. एकदम ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला हा साबुदाणा शिजवून घ्यायचा आहे. आता हा थोडासा ट्रान्सफर होत आहे. तर आता त्याच्यामध्ये आपण ना 15 मिनिटे मी इथे शिजवून घेतला आहे हा साबुदाणा. तर आता आपण याच्यामध्ये आपण जो किसलेला बटाटा आहे तो याच्यातलं सर्व पाणी निथळून या साबुदाण्यामध्ये हा बटाटा किसलेला टाकायचा आहे. गॅस बारीक करायचा आहे आता आपल्याला. तुम्ही पाहू शकता, आपला जो बटाट्याचा किस आहे किती पांढरा शुभ्र दिसत आहे इथे, आणि याच्यातले सर्व पाणी आपल्याला निथळून याच्यामध्ये या साबुदाण्यामध्ये टाकायचं आहे आणि परत एकदा आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस थोडा मोठाच ठेवायचा आहे आणि हे छान मिक्स करून घेऊया व मग आपण हे 10 ते 15 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. अशाच प्रकारे गॅस मोठा ठेवून याला छान उकळी येत आहे, तुम्ही पाहू शकता. 10 ते 15 मिनिटं आपण मोठा गॅस करून हा शिजवून घ्यायचा आहे साबुदाणा आणि बटाट्याचा किस. इथे आपला जो साबुदाणा आहे तो अर्धा असा मस्त ट्रान्सपरंट झालेला आहे आणि मध्ये जो आहे तो थोडासा कच्चा दिसत आहे. मग असा जर दिसत असेल तर त्याच वेळी तुम्ही बटाट्याचा किस इथे टाकायचा आहे. त्यामुळे आपला जो बटाटा आणि साबुदाणा आहे तो दोन्ही छान प्रकारे शिजल्या जाते. आता आपण याच्यामध्ये गॅस बारीक करायचा आहे आणि याच्यामध्ये आपण मीठ, रेड चिली फ्लेक्स आणि जिरा याच्यामध्ये टाकायचं आहे आणि हे सर्व मस्त कालून घ्यायचं आहे. मीठ चवीपुरते टाका. मीठ थोडे आता जर तुम्ही टेस्ट करा, कारण जर तुम्हाला आता याच्यामध्ये मीठ कमी वाटत आहे तर ठीक आहे, कारण पापड जेव्हा तुम्ही घालता तेव्हा ते वाळल्यानंतर पाण्याचा अंश त्याचा उडून जातो आणि जे पापड आहेत ते वाळल्यानंतर मिठाचे प्रमाण जास्त लागते. त्यामुळे जेव्हा तुम्ही पापड खाता तेव्हा त्याच्यातले मिठाचे प्रमाण आहे ते करेक्ट होते. त्यासाठी आता जसे आहे तसेच राहू द्या, मीठ जास्त वापरू नका. हे पहा, आता आपण याला झाकून ठेवले होते 5 मिनिटांसाठी, तर याचा कलर सुद्धा आपला चेंज झालेला आहे. तुम्ही पाहू शकता, मी 10 मिनिटे झाकण ठेवून हे शिजवून घेतलेले आहे. आता पहा, याचा रंग किती मस्त बदललेला आहे. साबुदाणा व बटाटा खूप छान शिजलेला आहे इथे. पण आता हे कसं ओळखायचं शिजला का नाही हे तुम्हाला एकदा दाखवते, ते तुम्ही पाहू शकता. बऱ्याच जणांचा साबुदाणा आणि पापड हे शिजले नाही तर त्यांचे पापड जे आहेत काढताना ते तुटतात किंवा तळल्यावर सुद्धा ते तेलामध्ये तडतड असे करतात.
तशी होऊ नये म्हणून आणि साबुदाणा व बटाटा हे शिजला का नाही हे पाहण्यासाठी मी इथे एक टिप सांगत आहे, ते पहा. हे पहा, एक प्लेट घ्यायची आहे, त्याच्यामध्ये हे मिश्रण टाकायचे व त्याला थोडेसे असे पसवायचे किंवा फिरवायचे. हे टाकल्यावर जेव्हा आपोआप हे पसरत नाही म्हणजे हे खूप छान प्रकारे शिजलेले आहे. आणि जर समजा पसरले असेल तर हे मिश्रण अजूनपर्यंत कच्चं आहे. त्यामुळे हे जे मिश्रण आहे तुम्हाला अजून 5 ते 10 मिनिटं शिजवायला पाहिजे. आपल्या इथे अजिबात पसरलेला नाही. एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये हे आपले म्हणजे आपलं पापडचं जो मिश्रण आहे ते शिजलेलं आहे. आता आपण हे 10 मिनिटे असेच शिजवून घेणार आहोत गॅस बंद करून. मी गॅस बंद केले आणि 10 मिनिटे याला वाफवायला ठेवले. तर तुम्ही पाहू शकता इथे आपले जे मिश्रण आहे ते मस्त असे शिजलेलं आहे. तर आता इथे मी एका टेबलवर हे पापड टाकणार आहे. इथे मी हे प्लास्टिक टाकलेलं आहे. पापडसाठी खास हे प्लास्टिक बाजारामध्ये मिळतो. आणि हे पापड आता आपण इथे टाकणार आहोत. पापडचे मिश्रण आपल्याला थोडे थोडे करून एका छोट्या बाउलमध्ये काढून घ्यायचे आहे. सर्व मोठा बाउल आपल्याला इथे वापरायचा नाही. तर आता पापड टाकायचे कसे हे पहा. एक पळी घ्यायची, त्याच्यावर एक पळी पापडचं मिश्रण घ्यायचं आणि त्याच्यावर टाकायचं. हलक्या हाताने थोडंसं त्याला प्रेस करायचा. बस. पापडचे मिश्रण जास्त पातळ पण टाकू नका, कारण वाळल्यावर हे पापड ना खूप पातळ होतात, एकदम ट्रान्सपरंट दिसतात. त्याच्यासाठी जास्त पण पातळ करू नका. हलक्या हाताने थोडेसेच त्याला फिरवा. तुम्ही पाहू शकता याच्यातला जो बटाटा आपण किस टाकलेला आहे तो किती सुंदर दिसत आहे. आणि आपण जे याच्यामध्ये रेड चिली फ्लेक्स टाकले आहेत ते पण खूप मस्त दिसत आहेत या पापडमध्ये. याच्याऐवजी तुम्ही हिरवी मिरचीचा जो ठेचा असतो तो सुद्धा इथे वापरू शकता. आपल्या आवडीनुसार तुम्ही इथे टाकू शकता. अशा प्रकारे आपल्याला हे सर्व पापड जे आहे ते सर्व टाकून घ्यायचे आहेत. पूर्वीच्या काळी म्हणजे माझी आई जी आहे ती कॉटनच्या कापडावर किंवा साडीवर हे पापड टाकत होती. पण त्याला काढायला ना खूप मेहनत लागत असत. ते पापड वाळल्यानंतर ना त्याला आधी पाणी मारा त्या साडीवर किंवा त्या कॉटनच्या कपड्यावर पाणी मारून हे पापड काढायला लागत होते. पण आता खूप छान झालेलं आहे, खूप इझी झालेलं आहे. या प्लास्टिकवर आपण हे पापड टाकत आहोत. 4 ते 5 तासामध्ये हे पापड पूर्ण वाळलेले जातात, एकदम वाळून जातात. त्याच्यानंतर 5 तासानंतर तुम्ही हे पापड हळू काढायचे आहे आणि परत त्याला उलट्या ठेवून असेच वाळू घालायचे आहे. हे आपल्याला पापड काढल्यानंतर 2 ते 3 दिवस मस्त कडक उन्हामध्ये वाळू घालायचे आहे. आणि हे मिश्रण खूप गरम इथे घालू नका, कारण हे प्लास्टिक आहे. प्लास्टिकवर जास्त गरम पापडाचे मिश्रण टाकू नका. थोडेसे 10 मिनिटं त्याला थंड होऊ द्या. त्यानंतर पापड याच्यावर टाकायचे. मिश्रण जास्त पण थंड होऊ देऊ नका. आणि तुम्ही थोडे करून मिश्रण हे घ्यायचे आहे आणि उरलेले जे मोठ्या पातेल्यामधले मिश्रण आहे ते झाकून ठेवायचे. जर तुम्ही तसेच उघडे ठेवलात तर त्याचे पापड तुम्हाला घालायला जमणार नाहीत. तर हे पहा, 3 दिवस मी हे पापड मस्त वाळू घातले आहेत आणि किती मस्त कडक असे हे पापड वाळलेले आहेत. आता आपण हे तळायला घेऊया. इथे कढई ठेवली आहे. कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. तेल आपल्याला आधी छान मस्त गरम करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हे पहा, आपण हे जे पापड तळत आहोत, किती सुंदर आपले हे पापड झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता दुप्पट तिप्पट हे पापड आपले इथे फुललेले आहेत. आपण याच्यामध्ये अजिबात कोणता सोडा टाकलेला नाही किंवा पापड खार देखील टाकलेली नाही. एकदम दुप्पट असे हे आपले पापड जे आहे, साबुदाणा बटाट्याचे पापड असे तळून मस्त तळल्या गेलेले आहेत. व हे पापड तुम्ही वाळल्यानंतर 2 ते 3 दिवस छान वाळू द्यायचे आहे आणि एका हवाबंद डब्यामध्ये मस्त भरून ठेवायचे. व जेव्हा तुम्हाला तळायचे तेव्हा तुम्ही हे काढून तळून खाऊ शकता. आता हे जे पापड आहेत ते मस्त वाळलेले आहेत आणि मस्त कुरकुरीत आपण इथे तळलेले आहे. तर हे पहा, ही होती आजची आपली मस्त अशी रेसिपी. एक कच्चा पापड तुम्हाला दाखवते आणि तळलेला एक पापड. हे पहा किती मस्त दुप्पट आपलं हे पापड जे आहे ते फुललेला आहे तळून. किती मस्त झालेले आहेत. तर फ्रेंड्स, कशी वाटली आजची ही रेसिपी? आहे ना खूप मस्त. आणि यामध्ये आपल्याला एकदम अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये हे पापड इथे झालेले आहेत. वजनामध्ये अर्धा किलो आहे. साबुदाणा सुद्धा मी अर्धा किलो घेतलेला आहे. त्याच्यामध्ये सर्व
साहित्य आहे ते एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे. पाण्याचे जे प्रमाण सांगितलेले आहे ते एकदम परफेक्ट आहे. अजिबात चुकणार नाही. जर तुम्ही नवीन कोणी असाल, फर्स्ट टाइम हे पापड बनवत असाल, तर या पद्धतीने जर तुम्ही केलात तर अजिबात तुमचे पापड जे आहेत ते बिघडणार नाहीत. तर फ्रेंड्स, मी पुन्हा भेटते अशाच एका नवीन रेसिपी सोबत. आपला ही वाळवण भाग 1 मधला साबुदाणा बटाट्याचे पापड होते. आता नेक्स्ट आहे पुढची रेसिपी साबुदाणा चकली. ती पाहूया नेक्स्ट भागामध्ये, म्हणजे सिरीज 2 मध्ये. आपली ही वाळवणाची सिरीज आहे, ते पाहायला विसरू नका. ओके फ्रेंड्स, बाय बाय.